हॅलो गाईस, मी निर्मला. कसे आहात सगळेजण? मस्त ना? व्हेरी गुड. तर आज एक नवीन विषय घेऊन मी आलेली आहे. तर आजचा जो काही विषय आहे तो आहे कर्माज. आणि कर्माचं रिफ्लेक्शन काय असतं आपल्या लाईफमध्ये. बरेच लोक तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघत असताल की खूप सारे वाईट कर्म करताना आपल्याला दिसतात आणि तरीसुद्धा ते खूप आनंदात आणि खूप हॅपी लाईफ जगत असतात. असं तुम्ही तुमच्या आजूबाजूला कधी बघितलं आहे का? माणूस बोलतो सुद्धा की अरे कर्माची परतफेड वगैरे असं काही नसेल, कारण आपल्याच आजूबाजूला आपण बघतो एखादी व्यक्ती किती सारी चुकीची कामं करते, वागणूक कशी आहे, किती सारे चुकीची वागणूक आहे, तरीसुद्धा ती व्यक्ती इतक्या सुखात आहे, गाडीतनं फिरते, बंगल्यामध्ये राहते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात कसलंच दुःख नाही आहे. आणि मग नंतर आपल्याला असं वाटायला लागतं की अरे वाईट करा, काही प्रॉब्लेम येत नाही, वाईटाची दुनिया आहे आणि वाईट करणारे जास्त सुखी आहेत. पण खरं तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खूप मोठा गैरसमज आहे असं मी तुम्हाला का म्हणून म्हणते, तर आता मी त्याची तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने कारणं देणार आहे. तर त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे, काल मी मार्केटमध्ये गेले होते. तर मार्केटमध्ये एक मुलगा मला भेटला, 8-10 वर्षांचा मुलगा असेल. हातामध्ये बंच ऑफ त्याच्याकडे बलून्स होते, खूप सारे फुगे घेऊन तो ते फुगे विकण्याचं काम करत होता. माझ्याकडे आला आणि म्हणाला मला जेवण करायचं आहे. तर जेवण करायचं आहे म्हटल्यावरती काहीतरी खायचं आहे, जेवण करायचं आहे. मी त्याला विचारलं काय खाणार बाळा तू? 8-10 वर्षांचा मुलगा छोटासा. काय खाणार बाळा तू विचारल्यावरती त्या मुलाला 2 मिनटं लागले की त्याला काय खायचं आहे हे सांगायला. त्याला 2 मिनटं लागले, त्याला माहीत नव्हतं त्याला काय खायचं आहे. तर 2 मिनटानं विचार केल्यानंतर त्याने आकाशाकडे बघितलं, जमिनीकडे बघितलं, आजूबाजूला बघितलं, त्या फुग्यांकडे बघितलं आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर होतं की मला केक खायचा आहे. तर कुठला केक खाणार? तर त्याने दूरवरती असा हात दाखवला मला, त्या दुकानातला केक मी खाणार. तर ते दुकान साधारण 20-25 मीटर अंतरावरती होतं. त्या दुकानापर्यंत जाईपर्यंत हे सगळं कन्व्हर्सेशन हिंदीमध्ये चालू होतं. तर त्या दुकानापर्यंत जाईपर्यंत त्या मुलाशी मी बोलत होते की तुझं नाव काय आहे? तर नाव त्याने सांगितलं. नंतर तुझ्या पायांमध्ये चप्पल नव्हती त्याच्या. म्हटलं चप्पल नाही आहे तुझ्याकडे? तर म्हटला नाही चप्पल नाही आहे. आणि शाळेत जातोस का? तर शाळेत जात नाही. आधार कार्ड आहे का? आधार कार्ड नाही आहे. हे आहेत कर्माचे रिटर्न्स. आपल्याला काहीही माहीत नाही आहे, आपण कोणत्या घरामध्ये जन्माला येणार आहोत हे आपल्याला माहीत नाही आहे. आपले आईवडील आपण चूज करत नाही, आपले बहीण भाऊ आपण चूज करत नाही. हे जे काही 84 लाख योनी माणूस फिरून येतं, तर ह्या सगळ्यातनं आपले जे काही कर्माज आहेत ते आपल्यासाठी हे सगळं आपोआप सिलेक्ट करतात. आपण यांची कोणतीही गोष्ट सिलेक्ट करत नाही की मला कोणत्या घरामध्ये जन्माला जायचं आहे माहीत नाही आहे. आपलं स्वतःचं बालपण आपण स्वतः आठवू शकत नाही. तर ही आहे सत्य परिस्थिती. त्यामुळे कर्माच, देवाला नाही घाबरलं तरीसुद्धा चालेल, पण कर्माला, आपल्या कर्माला आपण घाबरून राहणं खूप जास्त गरजेचं आहे, की जे लोक खरंच करत नाहीत. देव एक वेळ तुम्हाला माफ करू शकतो, पण कर्म तुम्हाला कधीही माफ करत नाही. आणि तुमचं कर्म देवसुद्धा तोडू शकत नाही. जर मोठा दगड पडणार असेल तर तो छोटा होऊ शकतो, पण तो पडणारच. हे आहे कर्माची ताकद, ही आहे कर्माची पॉवर. तर ते मुलाचं 8-10 वर्षांचा मुलगा आहे आणि अशा पद्धतीने जगतोय. तुम्ही जर स्लमडॉग मिलेनियर मूव्ही बघितली असेल तर खूप वाईट परिस्थिती आहे. आपण याच्यामध्ये कितपत काम करू शकतो? खूप कमी प्रमाणावरती. आजूबाजूला जर बघितलं तर दुःखी कष्टी लोक इतके दिसतात आहेत, खूप जास्त प्रमाणावरती. कोणाला जन्मताच काहीतरी अपंगत्व आहे, कोणाला नंतर काहीतरी आजार होतात आहेत, कोणीतरी कसं तरी, म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला फेड करण्याशिवाय पर्याय नाही आहे. फेड करण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं जर काही वाईट कर्म कोणाकडनं होत असतील तर ते कर्म झाकली जातात आणि काही नाही आहे. जर आज ती व्यक्ती खूप सुखात आनंदात तुम्हाला दिसत असेल तर त्याचं कारण हे आहे की त्या व्यक्तीचे काहीतरी पाठीमागचे चांगले कर्म होते की ज्यामुळे ती व्यक्ती आज तुम्हाला सुखात आणि आनंदात दिसते. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीने आज जे काही केलेलं आहे ते झाकून लपवून गेलेलं आहे आणि त्याचं फळ भविष्यात कधी मिळणार नाही. हे आयुष्य खूप छोटंसं आहे. 50, 60, 70, 80, 90, 100 वर्ष, 150 वर्षापर्यंत जगा. व्हॉट आफ्टर दॅट? तर इथे कोणालाही सुट्टी मिळालेली नाही आहे आणि कोणालाही सुट्टी मिळणार नाही आहे. हे आयुष्य खूप छोटंसं आहे. वर्ष तुम्ही स्वतःच पाठीमागे वळून बघितलं तर वर्ष निघून जायला कितीसा वेळ लागतो? खूप कमी वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही. दिवस एवढे फास्ट निघून जातात. आणि विशेष गोष्ट ही आहे की तुमच्या हातामध्ये खूप लिमिटेड गोष्टी आहेत. तुमचं कर्म करणे, एवढं एक गोष्ट सोडली तर दुसरं काहीही तुमच्या हातामध्ये नाही आहे. आपलं एकही नातं आपण निवडत नाही. ही सगळी नाती आपल्याला दिली गेलेली आहेत, आपल्यावरती लादली गेलेली आहेत. तीच नाती स्वीकारणं आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. तीच नाती आपली आहेत आणि तीच नाती आपल्याला स्वीकारायची आहेत. तर मग तिथे आपण काय कर्म करतो, त्या नात्यांसोबत आपण काय कर्म करतो, याच्यावरती आपलं अजून पुढचं फ्युचर
डिसाईड होत असतं. तर आपण आपल्या कर्मांच्या बाबतीत इतकं जागरूक असायला पाहिजे की चालताना जर एखादा मुंगळा किडामुंगी जर पायासमोर येणार असेल तर चुकवून पाय टाका. इतकं आणि इतकं जागरूक आपल्या कर्मांच्या बाबतीत आपण झालं पाहिजे. कारण आपल्याला असं वाटतं की अरे मला कोणी बघत नाही आहे, पण ही जी काही डिव्हाइनची एक पॉवर आहे आणि इथलं जे काही सॉफ्टवेअर आहे इथून कोणी सुटत नाही आणि कोणी चुकत नाही. तर मला हे सांगायचं आहे की आपल्या ज्या आपले जे काही कर्म आहेत त्या कर्मांच्या बाबतीत प्लीज 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 खूप जागरूक व्हा. जशी आपल्या आजूबाजूला आपण बघतो की जर असे करणारे लोक असतील जे चुकीची कामं करतात आहेत, फ्रॉड करतात आहेत किंवा कोणतंही चुकीचं काम, चुकीच्या कामाबद्दल कल्पना अगदी लहान मुलालासुद्धा असते. लहान मुलसुद्धा चुकीचं काहीतरी काम करताना ते लपवून करतं, सांगून करत नाही. त्यामुळं चुकीचं काय आणि बरोबर काय हे सगळ्यांना माहिती आहे. असं ज्या जगात कोणीही नाही आहे की ज्याला चूक आणि बरोबर कळत नाही, तरीसुद्धा चुकीची कामं करतात. ह्याचं कारणही तेच आहे की ते लोक त्या लेवलला पोहोचलेले नाही आहेत. जसे आपले 7 चक्राज आहेत. तुम्हाला 7 चक्राज माहिती असेल. एखाद्या दिवशी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल 7 चक्राजवरती. तर आपले जे काही 7 चक्राज आहेत त्यातलं सगळ्यात खालचं जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र आणि असे मध्ये अजून 6 चक्र येतात आणि सगळ्यात वरचं जे चक्र आहे टॉप क्राउन चक्र तर ते आहे स्पिरिच्युअलिटीचं. तर आपण कोणत्या चक्रावरती आपण स्टेबल आहोत ते आपण स्वतःच चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे की आपण कोणत्या चक्रावरती आहोत. आणि आपण जर सगळ्यात वरच्या चक्रावरती असेल तर बाकीच्या लोकांसोबत वाद घालण्यात किंवा त्यांना जज करण्यात कसलाही पॉईंट उरत नाही. आणि जर आता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहताय याचा अर्थच आहे की ऑब्व्हियसली तुम्ही टॉपच्या चक्रावरतीच स्टेबल आहात असंच मी समजेल. कारण हा व्हिडिओ आणि ह्या अशा प्रकारचं संभाषण कोणीही इतक्या लाँगपर्यंत पाहू शकत नाही. तर आपण जर तिथपर्यंत पोहोचलो तर परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, परमेश्वराचे उपकार मानले पाहिजे आणि आपल्याकडनं चुकूनही काही चूक होणार नाही यासाठी काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण इथून कोणी सुटलेलं नाही आहे आणि ते तुम्हाला कंप्लीट जे काही तुमचे आहे ते कंप्लीट करण्याशिवाय पर्याय नसतो. जर काही चुका झालेल्या असतील तर तेवढं दुःख आयुष्यात येणारच आहे आणि जर काही चांगल्या हाताने झालेलं असेल तर ते सुखही उपभोगल्याशिवाय पर्याय नाही आहे. सुख आणि दुःख तर ही जे काही स्पिरिच्युअलिटीचा जो काही रस्ता आहे इथे माणूस स्वतःला ओळखतो, या सगळ्या गोष्टींना समजतात आणि माणूस अजून एका पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो जी अजून टॉपची दिशा असते त्या दिशेने आपला प्रवास चालू होतो. तर जर ह्या सगळ्या गोष्टी समजत असतील तर आपण काय करू शकतो, आपण यांना गाईड करू शकतो. जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत आपल्या चांगल्या वागणुकीचा प्रभाव एवढा असावा की त्या लोकांना चेंजेस करण्याची इच्छा निर्माण व्हावी. ॲटलिस्ट आपण जिथे आहोत, ज्या कार्यालयामध्ये आपण काम करत आहोत, आपल्या आजूबाजूचा जो काही स्टाफ आहे आपल्याकडे बघून त्या गोष्टी त्या लोकांना समजतात. जर कोणामध्ये 2%, 1% जरी बदल झाला तरीसुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. पण आपल्यामुळे जर कोणामध्ये बदल होत असेल तर तो करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आपल्यामध्ये जर ती असेल इनबिल्ड, जर ती दिलेलं असेल देवाने, तर ते देणं, दुसऱ्यांना ते सांगणं, दुसऱ्यांना तो मार्ग दाखवणं हा सुद्धा एक कर्माचाच भाग आहे. तर मला हे सांगायचं आहे की आपले जे काही कर्म आहेत पावलोपावली चांगलं आणि चांगलं एवढेच असायला पाहिजेत. आणि आपला जो काही दृष्टिकोन आहे, बघण्याचा दृष्टिकोन, आजूबाजूच्या सगळ्यात वाईट गोष्टींमधून सुद्धा चांगलं काय तर हे शोधणारा आपला दृष्टिकोन असला पाहिजे आणि चांगलं शोधणारी आपली नजर असली पाहिजे. तर तुम्हीसुद्धा ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवता का? तुमचे असे काही अनुभव आहेत का? जर असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मला पुढच्या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करायला आवडेल. तर भेटूया परत एकदा असाच एक चांगला विषय घेऊन आणि त्याच्यावरती डिस्कस करूया. एवढा वेळ तुम्ही मला तुमचा दिलात. जर तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल यातून तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन विषय घेऊन. थँक्यू.